जे कर्फ्यू या ठिकाणी जनतेच्या सहभागातून केला होता त्याला संपूर्ण औरंगाबादकरांनी जे उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि उत्स्फूर्त त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि तो सहभाग कसा नोंदवायचा होता तर घरातच थांबून तो नोंदवायचा होता। त्याच्याकरता संपूर्ण प्रशासनाच्या वतीने संपूर्ण औरंगाबादच्या जनतेचे, वाळूच्या जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि यानंतर महापालिका आयुक्त जे आहेत ते त्यांनी मागच्या 9 दिवसात काय कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती देतील। भविष्यामध्ये आपले बरेच प्रश्न आहेत ते पण आपण घेणार आहे। भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपलं हे जे लॉकडाऊन आहे हे लॉकडाऊन पुढे राहील याबद्दल देखील ते या ठिकाणी आपल्याला माहिती जे 9 दिनचा आपला जनता स्पॉन्सर्ड हा जे लॉकडाऊन होता तो अप्रतिम राहिला। सर्वात मोठा डेटा जे मी आपण आपल्याला देणार आहोत, एकही 353 ची केस नाही। म्हणजे पब्लिक आणि लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज मध्ये कुठेही कॉन्फ्लिक्ट न होता आणि ही अत्यंत चांगली बाब होती। रोड आणि रस्ते जनरली सामसूम होते आणि हा एक अत्यंत सक्सेसफुल लॉकडाऊन म्हणून सांगता येईल। जर रेकॉर्डसाठी इतर केसेसच्या बाबतीत जर आपण आम्हाला विचारला तर ट्रॅफिकचे जवळपास 3838 केसेस झाले आणि 13,88,000 एवढे फाईन आम्ही कलेक्ट केले। 188 IPC प्रमाणे आम्ही 242 केसेस केले। साथी रोग अधिनियम ह्याप्रमाणे 7 केसेस केले आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याप्रमाणे आपण 12 केसेस केले। हे आमच्या पोलिसांकडून हे एक लहानसे रिपोर्ट आहे आणि शेवटी पब्लिकला आम्ही त्यांनी कोऑपरेट केल्याबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। महिन्यामध्ये एक वेळा 2 महिन्यामध्ये एक वेळा आपण हे एक्सरसाइज पुन्हा करू शकत आहे सेफ एन्व्हायरमेंट। सर भाटेचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता सीमा बंद केला तर प्रत्येक येणाऱ्या लोकांची तुम्ही अँटीजेन केलं तर ही कशी पुढे सुरू राहणार आहे कारण मोठ्या प्रमाणात अननोन आता जेव्हा आपण डिस्ट्रिक्ट मध्ये मागच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आणि आता पण इतके मास या अग्रेसिव्ह टेस्टिंग आपण करत आहे आणि सर्व व्यावसायिक लोकांना आपण बाहेर काढत आहे। त्यामध्ये खूप आवश्यक आहे की सिटी एंट्री पॉईंट्सवर जे आमची 12 टीम दिवस रात्री कार्यरत आहे ते पुढील 1 महिन्यापर्यंत तसंच कार्यरत राहतील, ते टेस्टिंग करतात। जो तुम्ही जो सांगितला म्हटलं आपल्या कर्फ्यू पिरियड मध्ये जो आहे कर्फ्यू पिरियड मध्ये आपण असा उद्देश होता की शहर आणि वाळू हा पूर्णपणे एक कन्सोलिडेटेड एरिया कर्फ्यू मध्ये गेला। त्यातून आपण जितके पण अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह आहे ते मॅसिव्ह टेस्टिंगने शोधून बाहेर काढलो त्या कर्फ्यू पिरियड मध्ये, जेणेकरून कर्फ्यू लिफ्ट झाल्यानंतर स्प्रेडिंग कमी व्हावं आणि त्याचप्रमाणे त्या आयसोलेटेड एरियामध्ये कोणी बाहेरून येऊ नये पॉझिटिव्ह याच्या दृष्टीने अगदी स्क्रुटिनी करून अगदी शार्प स्क्रुटिनी करून आपण टेस्टिंग केल्या। हळूहळू हे जे प्रमाण आहे हे महापालिकेमार्फत हळूहळू कमी होत जाईल। मग बाहेरून येणाऱ्यांचे मग सुरुवातीला हेल्थ स्क्रीनिंग, ज्यांची आवश्यकता आहे त्यांची टेस्टिंग, असं करत करत हे नंतर बंद पडेल। मला एक दुपारी एक प्रश्न विचारण्यात आला होता की इतर जिल्ह्यातून येणारे जे लोक आहेत औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्याबद्दल काय। आम्ही त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असा कुठलाही एव्हिडन्स आलेला नाही आहे की इतर जिल्ह्यातल्या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यात आल्यानंतर हा स्प्रेड ग्रामीण भागामध्ये वाढलेला आहे। परंतु जर तसं लक्षात आलं तर आम्ही जसं सिटी एंट्री पॉईंटवर चेकिंग करतो तशा पद्धतीने गरज पडली तर गंगापूर आपले कायगाव टोका असेल किंवा आपलं सोयगावला असेल किंवा कन्नडला असेल किंवा इकडे जालनाला असेल अशा ठिकाणी देखील आपण अशा पद्धतीची अँटीजेन टेस्टिंग ही करू शकतो। मात्र सध्या आपण तशा पद्धतीची कुठली कारवाई केलेली नाहीये। सर सिटी आणि कोविड पोहोचलेला आहे आणि काही ठिकाणी आपण चेन ब्रेकरला यशस्वी झालो आहे का? या ठिकाणी एकूण जे आहे शहराचं एक युनिट जर आपण कन्सिडर केलं महापालिकेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कंटेनमेंट झोन्स आणि बाकी सर्वांची अपडेट्स ही माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळत असते। ग्रामीण भागामध्ये 118 गाव असे आहेत की ज्या 118 गावांमध्ये किमान एक केस कोरोनाची आढळून आलेली आहे। या 118 गावांपैकी फक्त 19 गाव असे आहेत की ज्या 19 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त केसेस आहेत 118 गावांपैकी। या 118 गावांपैकी ही 19 गावं वगळली तर अजून काही गावं सोडली की ज्या ठिकाणी 5 ते 10च्या मध्ये वगैरे केस आहेत, तर जवळपास 76 गाव असे आहेत की त्या 76 गावांमध्ये मागच्या 10 ते 12 दिवसात एकही केस नाही। म्हणजे जो तुमचा प्रश्न होता
76 गावं आपले 118 पैकी असे आहेत की ज्यांच्यामध्ये इम्पोर्टेड केस होती. एकतर ती केस किंवा त्याची फॅमिली किंवा आजूबाजूचे दोघं तिघं इन्फेक्ट झाले आणि नंतर तिथल्या तिथे थांबलो. सो त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या 76 ठिकाणी आपण चेन ब्रेक केली 76 गावांमध्ये. मात्र याचा अर्थ असा नाही की या गावांमध्ये परत केस येणार नाही. जर परत कुठली तरी इम्पोर्टेड केस आली तर निश्चितपणे या ठिकाणी येईल. परंतु सध्या स्थितीमध्ये जे 19 गावं मी सांगितले ते आमच्या हाय रडारवर आहेत. या 19 गावांमध्ये वाळूज परिसरातल्या 7 ग्रामपंचायतींचा समावेश होतो. सर्व तालुका मुख्यालयांचा समावेश होतो आणि त्यांच्याशिवाय काही गावं आहेत. उदाहरणार्थ अजिंठा आहे सिल्लोडमध्ये, कन्नडमध्ये हतनूर आहे, कन्नडमध्ये देवगाव आहे, गंगापूर प्रॉपरच्या बाबतीत मी सांगितलं. पैठणमध्ये जे आहे चितेगाव, या ठिकाणी आता काही रुग्णसंख्या वाढताना दिसून येते आणि अगदी मागच्या 2-3 दिवसामध्ये शेंद्रा परिसरामध्ये जे आहे ते रुग्णसंख्या वाढताना दिसून येतात. तर हे 19 जे गावं अंडर ऑब्झर्वेशन आहे, अंडर स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन ही गावं आहेत. त्यापैकी पैठण, वाळूज, रांजणगाव आणि अजिंठा या ठिकाणी आपण अँटीजेन टेस्टिंग ह्या केलेल्या आहेत 1700. त्याच्याशिवाय आता आपण ग्रामीण भागात देखील उद्यापासून परवापासून मॅसिव्हली अँटीजेन टेस्टिंगवर आपण हे शिफ्ट होणार आहोत. जिल्हा परिषदाने मदत केली, परंतु काल तुम्ही अचानक व्यापाऱ्यांना टेस्टिंगचं प्रमाण सोडलं, त्याच्यामुळेच पूर्णतः लॉकडाऊनचा फज्जा उडाला असा आरोप सुरू झालेला आहे. प्रचंड ठिकाणी गर्दी पडली, व्यापारी बाहेर आले. हे या 4 दिवसापूर्वी करता आलं असतं का? येस, मी आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट ते प्रमाण नाही सोडलेलं आहे आणि दुसरी गोष्टी मागचे 9 दिवसापासून या पर्टिक्युलर लॉकडाऊनची अवधी सांगायची झाला तर मागच्या 7 दिवसापासून आपली 15 टीम विभिन्न एरियामध्ये जाऊन टेस्टिंग करत होती. कोणतेही व्यापारी, कोणतेही जे ट्रेडर्स होते ते समोर नाही येत होते. इव्हन मी स्वतः विजिट केलेली आहे त्या एरियामध्ये जाऊन भोंगेवर माईकवर आम्ही अपील केली होती. त्याच्यानंतर जर हे जे आज लॉकडाऊनचे अंतिम दिवस आहे आणि आता 3-4 वाजलेले आहेत, जर हे गोष्टी आपण अगोदर लॉकडाऊन मध्ये केली होती तर लॉकडाऊन मध्ये हेच परिस्थिती झाली असती तर लॉकडाऊनचे काही अर्थ राहिला नसता आणि त्या लॉकडाऊनचे जे बेनिफिट होते ते काही राहिले नसते. याच्यामुळे लॉकडाऊनचे आज लास्ट दिवस मध्ये आफ्टरनून मध्ये हे अनाऊन्स केलं. त्यामध्ये पण एक आहे की आमची औरंगाबाद व्यापारी महासंघ सोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये जे आपली सहमती काल झाली होती त्या अनुषंगाने आज दुपारी 3 वाजेपासून आपली व्यापाऱ्यांसाठी टेस्टिंग सुरू होणे अपेक्षित होतं. पण काही व्यापाऱ्यांनी न्यूजपेपरमध्ये वाचलं आणि ते त्या स्थानवर गेले जिथे की नागरिकांसाठी टेस्टिंग सुरू होती. ते आमचे 400 राष्ट्रीय होते त्याची टेस्टिंग सुरू होती. त्याच्यामुळे अनावश्यक त्याने गर्दी केली. पण आम्ही ब्रीफ केला. औरंगाबाद व्यापारी महासंघाने आम्हाला 15 लोकेशन दिलेली आहे. त्या लोकेशनवर आता टीम गेलेली आहे आणि ते आज टेस्टिंग सकाळीपासून जे सुरू आहे ते रात्रीपर्यंत पण सुरू राहणार आहे. वी आर प्लॅनिंग टू कम्प्लीट दिस टेस्ट विदिन 2-3 days. सर 9 जुलैची सिच्युएशन म्हणजे की काय व्यापाऱ्यांसाठी पीवर दिली 9 जुलैला पीवर कुठून नव्हतं. हे जे कन्फ्युजन आहे आणि त्यामध्ये पण कन्फ्युजन आहे का यापूर्वी सांगणार होतं की आता पीवर कुठून राहणार नाही. P1 P2 बद्दल आमचे दोन्ही DCP लोकल जे दुकानदार आहेत आणि पब्लिक आहेत दोघांशी चर्चे करीत आहेत आणि संध्याकाळ 5 किंवा 6 वाजतापर्यंत आम्ही आमचे म्युनिसिपल कमिशनर आणि कलेक्टर साहेब यांना देखील काय फीडबॅक आहे त्याप्रमाणे आम्ही योग्य तो डिसिजन घेणार आहोत. पण यापूर्वी कलेक्टरने सांगितलं की पीवर कुठून राहणार नाही. नेमकं काय गोंधळ आहे अधिकाऱ्यांच्या निर्णय घेण्यामध्ये? नाही गोंधळ नाही. हे बघा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन कायदा त्या अनुसार आपले म्युनिसिपल कमिशनर साहेब सर्व रेग्युलेशन बाबत ते अधिकार ते त्यांचे जे निर्देश आहेत ते जारी करतात. बहुतेक ते आमची फीडबॅक घेतात, पब्लिकची फीडबॅक घेतात आणि त्यानुसार ते केला जातोय. त्याचे P1 P2 बद्दल देखील आम्ही तसंच करणार. आम्ही काही मतलब काही तास राहिलेले आतापर्यंत निर्णय होत नाही का? कलेक्टर साहेबांनी प्रॉपर्ली ब्रीफ केलेला आहे आणि त्याने जिथे एंड केला त्याच गोष्टीला मी सुरुवात करतो.
जे डेथ पर्सेंटेज आहे त्याच्या बाबतीत आपल्याला इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. जर सोपी भाषामध्ये सांगायचं झाला तर 17 मे पर्यंत मार्च महिन्यामध्ये 17 मे पर्यंत 91 डेथ होती. 17 जून पर्यंत मार्च महिन्यामध्ये 91 डेथ होती आणि 17 जुलै पर्यंत आज 86 डेथ आहे. तर इतका प्रयत्न करून इतका एफर्ट्स करून एक 17 दिवस ते जर एक महिन्यामध्ये कम्पेअर केला तर आपण 5 डेथ सेव्ह करू शकलेलो आहे. तर इतका कोरोनामध्ये इतकी क्लिष्ट हे गोष्टी आहे की ज्यामध्ये नॉर्मली इतका मोठा एफर्ट करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की नवीन टोटल औरंगाबाद महानगरपालिकाने आतापर्यंत RT-PCR आणि एंटीजन मिळून टोटल 50,000 टेस्ट आज कंप्लीट केलेले आहे. यापुढे आपल्याला माहिती आहे की सिटी एंट्री पॉइंट्स जे लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महानगरपालिकेने एक निर्णय हे घेतला की शहरामध्ये येणारे जे लोक आहे बाहेरचे जे पण जिल्ह्यातून येत आहे त्याची तपासणी करणे, जिथे आवश्यकता वाटली तिथे एंटीजन टेस्टिंग आणि जिथे डॉक्टरला वाटतं तिथे RT-PCR टेस्टिंग. याप्रमाणे आपण शहरामध्ये 6 पॉईंटवर सुरू केला आणि त्याचे आपल्या अत्यंत चांगले परिणाम दिसून आलेले आहे. आतापर्यंत अप्रॉक्सिमेटली 700 पीपल शहरामध्ये जे येणारे लोक होते ते पॉझिटिव्ह लोक सिटी एंट्री पॉइंट्सवर शोधले गेले आहे. म्हणजे जर सिटी एंट्री पॉइंट्सवर याची तपासणी झाली नसती तर हे 700 लोक शहरामध्ये आले असते आणि त्यांनी अनगिनत लोकांना इन्फेक्ट केला असता. शहरामध्ये आपल्याला अगेन जे आपली 10 मोबाईल स्वॅब टेस्टिंग टीम कार्यरत आहे त्यांनी विभिन्न एरियामध्ये जाऊन मागच्या 7 दिवसामध्ये 20,000 एंटीजन टेस्टिंग त्यांनी कंप्लीट केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जे आपली 1000 मोबाईल फीवर क्लिनिक टीम्स जे कार्यरत होती त्यांनी 92,000 असे लोक ज्याची वय 50 वर्षपेक्षा जास्त आहे आणि जे कोमॉर्बिड आहे त्यांना शोधलेला आहे आणि त्याच्यावर रेग्युलर मॉनिटरिंग आपली सुरू आहे. MHF मार्फत मागचे 7 दिवसामध्ये आमचं जे 24/7 कोरोना वॉर रूम आहे तिथे 10 ऑपरेटर आणि 2 डॉक्टर बसलेले आहे. त्यामध्ये टोटल 14,000 लोकांना मोबाईल कॉल करून त्याची विचारपूस केली गेली आहे आणि त्यांना जर आवश्यक वाटला तर मेडिकल हेल्प दिला गेला आहे. 2 जे यासोबतच MHF मध्ये जे बेड अवेलेबिलिटी आहे जे लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जे कोविड हॉस्पिटल आहे त्यांना त्यामध्ये किती बेड कोविडसाठी नियुक्त केले आरक्षित केले गेले आहे आणि किती वेरियंट आहे याची माहिती पण आपण दररोज 3 वेळा अपडेट करतो. मॉर्निंगमध्ये 9 बजे, संध्याकाळी दिवसभरमध्ये 3 बजे आणि रात्री 8 बजे. 2 जे मेन इश्यू आता पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये आपला प्लॅनिंग झालेली आहे. नाव आता जसा भोगले साहेबांनी सांगितलं औरंगाबाद महानगरपालिकेने जे चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशन MIDC आहे त्याच्यासोबत करार केलेला आहे आणि चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशनचे जे MIDC मध्ये जे सर्व संशयित रुग्ण आहे त्याची तपासणी केली जाणार आहे. इंडस्ट्री इज रेडी टू पे, जे काही कॉस्ट येणार आहे ते इंडस्ट्री पे करण्यासाठी रेडी आहे. सेकंड, आपण जे भाजी, फळे, अंडा, चिकन, मटन, दूध आणि सलून हे जे 5 कॅटेगरीचे जितके आपले ट्रेडर्स आणि व्यापारी आहे त्याचे टेस्टिंगसाठी टोटल 25 टीम डिप्लॉय केलेली आहे आणि होपफुली विदिन 2 डेज त्याची टेस्टिंग कंप्लीट केली जाणार आहे. आणि हे एक खूप मोठा जे साधारण जनतासाठी सार्वजनिक स्थान और पॉइंट ऑफ इंटरेक्शन विद एनी अदर सिटीजन हे सिक्युअर करण्याबाबत, कोरोना मुक्त करण्याबाबत जे आपला अभियान आहे, मुवमेंट होता ते आपण सुरू केलेलं आहे.
व्यापाऱ्यांची सोबत बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये आमची सहमती बनलेली आहे आणि त्याची टेस्टिंग सुरू केली गेली आहे. जर दर दिवस केस एक आपल्याला सांगायचं झाला तो ऑब्विसली दर दिवस जे आपले केसेस आहे ते आपली वाढ त्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे. जे आपण हे जे प्रयत्न केलेले आहे त्याच्या प्रयत्नांमध्ये हे झालेलं आहे. नॉर्मली आपल्याकडे 6 जुलैपर्यंत आपल्याकडे 150-170 केसेस डेली होते. मागचे 6 दिवसमध्ये सांगायचं झालं तर 251, 253, 291, 281, 209, 206, 186 याप्रमाणे केसेसची वाढ आपले मागचे 6 दिवसामध्ये झालेली आहे. टोटल औरंगाबाद महानगरपालिकामध्ये आज जे क्युम्युलेटिव्ह केसेस आहे ते 7,672 आहे. क्युम्युलेटिव्ह जे डिस्चार्ज आहे ते 4,459 आहे. क्युम्युलेटिव्ह जे डेथ आहे ते 343 डेथ आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे अदर आमचे जे पेशंट आहे ते CCC आणि DCHC मध्ये आणि ICU मध्ये ऍडमिट आहे. आपले या मागचे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण जे आपली CCC ची क्षमता होती ते पण आपण वाढवलेली आहे. ते 2,000 क्षमता होती ते वाढवून आपण आता 3,000 पर्यंत घेऊन गेलेलो आहे. यासोबतच जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची क्षमता जे 2,000 होती ते आपण वाढवून 2,500 घेऊन गेलेलो आहे. नॉर्मली जे इंडस्ट्रीसोबत आणि इंडस्ट्रीचे सर्व संचालित कर्मचाऱ्यांची तपासणी आणि जे हे 6 कॅटेगरी मी सांगितली या कॅटेगरीचे व्यापाऱ्यांची तपासणी प्रथम टप्प्यामध्ये हे पुढच्या या नेक्स्ट वीकमध्ये सुरू राहणार आहे. कोरोनावर काही पैलिशिया नाही आहे. देर आर डिफरंट स्ट्रॅटेजीज ऑप्शन्स अवेलेबल आहे. तो त्यापैकी जे जास्त लॉजिकल रॅशनल अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्या अवलंबन औरंगाबाद महानगरपालिका करतात. नाही मी याच्यात सांगतो. पहिली गोष्ट आज आपला शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. याच्यामध्ये मी सर्वप्रथम तर हे स्पष्ट करू इच्छितो की जो शासन निर्णय आहे आपला मिशन बिगिन अगेन 2 जो मान्य मुख्य सचिव महोदयांनी लेटर काढून सांगितलेला आहे 9 तारखेची पोझिशन. मी ज्या आधी सांगितलं की 9 तारखेची पोझिशन ही कायम राहणार, त्या आधी ती कायम राहणार. हे पुढच्या 31 जुलैपर्यंत आपला जो 9 तारखेचा 9 दिवसांचा जो आपला जनता कर्फ्यू होता तेवढ्या पिरियड करता असं समजायचं की आपण पूर्णपणे 100% आपल्यावर घेतलं. परंतु जसं CP साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन याकरता आपल्याला विचार करावा लागतो आहे. कारण की जर आपण अचानकपणे अशा पद्धतीची कमी सूट म्हणा जास्त सूट म्हणा जर स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता जर दिली तर त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होऊन हा आपला परत सोशल डिस्टन्सिंगचा म्हणजे आपण जे 9 दिवसात गेन केलं ते लूज होता कामा नये. म्हणून जेव्हा आपला कर्फ्यू ओपन अप करायचा आहे त्या अर्थी जेव्हा हे मोठ्या 77 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना देखील जेव्हा शासनाने 2 मिशन बिगिन अगेन घेतले त्या अर्थी आपला हा 9 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना आपल्याला कदाचित 2 दिवस एखादा मार्ग मग पुढचे 2-3 दिवस एखादा मार्ग आणि मग हळूहळू सुरळीत असं करावं लागू शकतं. परंतु याच्याबाबतचा निश्चित जे काही इनपुट आहे हे आपण 2 किंवा 3 दिवस अगोदर ठरवू शकत नाही. कारण की जी जनभावना आहे ती आपल्याला आजच लक्षात येणार की काय आहे. म्हणून आपले जे DCPs आहेत किंवा PIs आहेत हे लोकल प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक व्यापारी असोसिएशनशी चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने आपण ठेवावं जेणेकरून लोकांची या ठिकाणी गर्दी होणार नाही. त्याचसोबत आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की कोणीही लगेच कर्फ्यू उघडला म्हणून कर्फ्यू जरी बंद झाला असला तरी कोरोना काय बंद झालेला नाही आहे. लगेच काय आपण गर्दी करून या ठिकाणी बाहेर पडू नये. फक्त आवश्यक गोष्ट असेल अत्यावश्यक गोष्ट असेल त्याच्याकरताच आपण घराबाहेर पडावं. अजूनही 2-3 दिवस जे आहे ते आपण हे रिस्ट्रिक्शन स्वतःवरच पाळावे. ज्या अर्थी आपण 9 दिवस हे रिस्ट्रिक्शन पाळले तसे अजून 2-3 दिवस आपण स्टॅगर्ड पद्धतीने हे रिस्ट्रिक्शन जर पाळले तर मला असं वाटतं की आपण सक्सेसफुली जे ट्रान्झिशन आहे
ते ट्रान्झिशन आपण त्याच्यामध्ये करू शकू. मागे आपलाच अनुभव आहे, तुम्हीच वार्तांकन केलेलं आहे की जेव्हा मागचा लॉकडाऊन ओपन अप झाला होता तेव्हा एकाच दिवशी खूप मोठ्या गर्दी हे त्या ठिकाणी झाल्या होत्या. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते अवॉइड करावं. जर गरज पडली तर तशा पद्धतीने आज रात्री तशा पद्धतीने निर्णय घेऊन प्रसंगी काही मार्केट बंद देखील आम्ही उद्याच्या दिवशी करायला सांगू. म्हणजे P1 आणि P2 हे कायम राहील सध्या असं म्हणता येईल ना? हो, सध्या जो आहे पुढचे 2-3 दिवस तरी P1 P2 जे आहे ते कायम राहील. त्याच्यानंतर P1 P2 काढून टाकणं याच्याबद्दल आपण निश्चितपणे तो निर्णय घेऊ. आमच्यापर्यंत हा विरोध आलेला आहे. P1 P2 ला व्यापाऱ्यांचा विरोध आहे, हे पण आमच्यापर्यंत आलेला आहे, त्यांच्या पण भावना आमच्यापर्यंत आलेल्या आहे. परंतु जसं मी सांगितलं तसं या ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच आपण हा निर्णय घेतला. पुढच्या जे 3 दिवस आहे ते P1 P2च्या पुढच्या 3 दिवस व्यापाऱ्यांना तुम्ही सांगितलेलं आहे, चर्चा झालेली आहे. पुढच्या 3 दिवस कमीत कमी P1 P2चं पालन होणार आहे. त्याच्यानंतर आमची व्यापाऱ्यांसोबत अगेन एक मीटिंग होणार आहे, त्यामध्ये DTP सर्व येणार आहे. अँड देन वी विल डिसाइड आफ्टर 3 डेज, म्हणजे की बुधवार या बृहस्पतिवारला पुढच्या आपण फक्त आपला सर्वांचा आमचा हेतू हा आहे की हे जे ट्रान्झिशन असावं, हे ट्रान्झिशन कुठेतरी स्मूथ असावं. अचानकपणे खूप जास्त गर्दी झाली असं नाही. दोन्ही बाजूंनी आर्ग्युमेंट आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे P1 P2 केलं तर उलट जास्त गर्दी होईल. काही लोकांचं म्हणणं आहे की सगळं ओपन अप करून दिलं तर असा मेसेज जाईल की सगळं ओपन अप झालं म्हणून लोक जास्त येतील. अशा दोन्ही बाजू आहेत. सर, याच्यामध्ये रविवार आणि सोमवार विशेष करून महत्वाचं यासाठी आहे की मंगळवारी जे आहे श्रावण लागतोय आणि सोमवारी गटारी अमावस्या आहे. तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतील. तर तुम्हाला मटन शॉप बंद ठेवणे किंवा लिकर 100% बंद ठेवणं असं काही करता येणार नाही. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की म्हणजे लोकांना तर सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की हा श्रावण किंवा हे जे 2 दिवस आहेत हे आपण दरवेळी सारखे पाळू नका. कारण आपण भरपूर ठिकाणी जर त्याग केलेला आहे तर या ठिकाणी पण आपल्याला थोडासा त्याग करणं हे अपेक्षित आहे. श्रावणामध्ये सर्व भाविकांची मी क्षमा मागतो, परंतु श्रावणामध्ये कुठलेही श्रावण नाही सर, गटारीच्या बाबतीत म्हणाला 100% लिकर बंद करता येणार नाही का तुम्हाला 2 दिवस? आपले हे जे नाही मी सांगतो त्याच्यामध्ये एक इलिगल लिकरचा पण विषय असतो. म्हणून मी सांगितलं की आपले लिकर शॉप्स जे आहेत ते फक्त ऑनलाईनच अवेलेबल असतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे ऑफलाईन सेल चालू आहे, औरंगाबादमध्ये, वाळूरमध्ये ह्या परिसरामध्ये आपला ऑफलाईन सेल चालू नाही. आपल्याकडे ऑनलाईनच सेल आहे आणि तसाच तो राहील लिकरच्या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट, उपहारगृह, रेस्टॉरंट हे पूर्णपणे बंद असतं. त्याच्यामुळे जे काय खवय्ये आहेत त्यांना जे आहे ते त्यांना घरीच बसून आपलं खानपान जे आहे ते करावं लागेल. ह्या 2 गोष्टी या निमित्ताने सांगायच्या. आणि श्रावणाचं मी सांगत होतो की श्रावणामध्ये भाविकांची क्षमा मागून कुठलीही शंकराची किंवा कुठलीही मंदिरं ही आपल्याला ओपन करता येणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे जो आहे त्याच्यामुळे आपण घरातच बसून आपलं देवपूजा करावी. 9 ते 5 ही जी वेळ आहे ही 9 ते 5 हीच वेळ पुढे कंटिन्यू राहणार. ज्या अर्थी मी सांगितलं आहे की 9 तारखेला 9 जुलैला जे रिस्ट्रिक्शन्स होते तेच रिस्ट्रिक्शन्स कायम राहतील. त्या अर्थी वेळ ही 9 ते 5च असेल. मात्र महापालिका आयुक्तांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 तास जे आहे 7 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत त्यांनी जे आहे ते या ठिकाणी अलाव केलेलं आहे. सर, 1 तारखेला बकरीद येणार आहे, ईद उल अझा. 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण दुकानं, एस्टॅब्लिशमेंट जे पण चालू ठेवायला परवानगी त्यांची वेळ आहे. 1 तारखेला बकरीद येणार आहे, त्या संबंधी काय उपाययोजना केली का सरकारकडून? बकरी ईदच्या अनुषंगाने जे आहे आम्हाला सर्वांना तेच आवाहन केलेलं आहे की शांततेत आपण घरीच हा सण जो आहे तो साजरा करावा. सीपी साहेब याच्यामध्ये पोलिसांच्या वतीने काय उपाययोजना आहे ते सांग. स्लॅटर हाऊस संबंधी काय बोलणार आहे का साहेब? 1 मिनिट सीपी सर. या संबंधाने आपण जे शहराचे वेगवेगळ्या लोकांची मीटिंग घेतोय, ही मीटिंग लॉकडाऊन संपल्यानंतर उद्या किंवा परवा आपण घेणार आहोत. आणि जसं कलेक्टर साहेबांनी सांगितला त्याप्रमाणे आपण विनंती करणार आहोत की लो स्केलवर ज्याप्रमाणे आपण ईद साजरी केली किंवा इतर पर्व साजरे केले त्याचप्रमाणे आपण लो स्केलवर घरात राहूनच आपला खरेदी साजरा करायचा. एक गोष्टी जेव्हा इतके प्रश्न येत आहे मी क्लिअर करू इच्छित आहे आणि स्पष्टपणे सांगू इच्छित आहे की आता वेळ आलेली आहे की प्रत्येक नागरिकला स्वतःची
स्वतःचे स्वास्थ्याची आणि स्वतःचे कुटुंबियांचे स्वास्थ्याची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला स्वतःचे स्वास्थ्याची आणि स्वतःचे कुटुंबियांचे स्वास्थ्याची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला स्वतःवर आत्मनियंत्रण करावंच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला जे त्रिसूत्री आहे, मास्क, सोप आणि सोशल डिस्टन्सिंग आणि घरातून कमीत कमी बाहेर पडणे याच्या पालन करावंच लागणार आहे. कारण की आतापर्यंत आम्ही सर्व लोक आमची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून खूप चालला. आता हे खरेखर सांगण्याची हे वेळ आहे की इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी सिटीजन टू ओन टू टेक केअर ऑफ हिज हेल्थ अँड टू टेक केअर ऑफ हिज फैमिलीज हेल्थ. आदित्य, मेरा सवाल है कि ये जो आपने जो बताया सर कि दूध और सब्जी के अलावा इनके अलावा बाकी दुकानदारों की टेस्टिंग अभी नहीं होगी, वो कल से व्यापार छोड़ सकते हैं? यस, P1 P2 जो बुधवार तक हम डिसाइड किया, P1 P2 पद्धति ने बुधवार तक कोई भी सारी दुकानें P1 P2 पद्धति ने ओपन रहेंगी. जो अपनी टेस्टिंग का है उसमें केवल जो हमारे ये ध्यान में आया कि आपले हे लक्षात आला की मागचे टेस्टिंग पॅटर्न बघून की आपले काही जे भाजी विक्रेते आहे, आपले जे काही चिकन अंडे मटन विक्रेते आहे या काही दूध विक्रेते आहे, हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून काम करत आहे. म्हणजे त्याच्याकडून कोरोना प्रत्येक घरामध्ये पसरत आहे. त्याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने डिसाईड केला की हे जे 6 कॅटेगरीचे लोक आहे, भाजी, फळ, दूध, चिकन, मटन, अंडे आणि सलून आणि मिल्कमॅन, याची टेस्टिंग झाली पाहिजे. आणि एक वेळा टेस्टिंग झाली याचा अर्थ असा नाही आहे, मी परत स्पष्ट करतो की टेस्टिंग फक्त हे प्रूव्ह करते की आजचे दिवसापर्यंत या वेळपर्यंत टेस्टिंगचे वेळपर्यंत तो माणूस निगेटिव्ह होता. पुढच्या वेळेमध्ये तो इमिडिएटली पॉझिटिव्ह होऊ शकत आहे. पण इमॅजिन की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये 20,000 असे लोक, व्यापारी, भाजी विक्रेते, अंडे विक्रेते, हे सर्व लोक आहेत. 20,000 लोकांना आपण टेस्ट करून हे खात्री करून घेतली की हे 20,000 लोक काल निगेटिव्ह होते. इमॅजिन की त्याच्यापैकी 500 लोक आज पॉझिटिव्ह आले, म्हणजे उद्या पॉझिटिव्ह झाले. पण 20,000 जे 19,500 लोक आहेत ते पण सुरक्षित राहतील नागरिकांसाठी. जेव्हा नागरिकांच्या त्याच्या इंट्रॅक्शन होईल हे 19,500 लोक सुरक्षित राहतील. 500 झाले त्याच्यानंतर पुढच्या वीक मध्ये बघूया. सेम टाइम इट्स अ न्यू नॉर्मल लाईफस्टाईलच्या नवीन नॉर्मल जीवन जगण्याचा काळ आहे. तर त्यामध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी शिकावीच लागणार आहे, करावीच लागणार आहे. आपण हे प्रयोग इथे करत आहे. इट इज सक्सेसफुल. जर काही लोकांना आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकलो तर इट मे बी पॉसिबल की यांनी एकत्रितपणे या सगळ्यावरती मात करण्याकरता सरकारबरोबर कायमस्वरूपी कोऑपरेशनची भूमिका घेतलेली आहे. आणि उद्यापासून जेव्हा काम सुरू करायचंय त्यावेळेला आता आपल्याकडे रॅपिड टेस्टिंगची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. आजपर्यंत टेस्ट केल्यानंतर रिझल्ट यायला 24 तास ते 48 तास लागायचे, पण आता केवळ काही मिनिटात हे रिझल्ट येऊ शकतात. त्यामुळे सर्व इंडस्ट्रीजच्या असोसिएशन्सनी पुढे येऊन जिल्हा परिषद आणि AMC औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याबरोबर एक अंडरस्टँडिंग असं केलेलं आहे की आमचे सर्व एम्प्लॉईज, कामगार असतील, कर्मचारी असतील, मॅनेजमेंट मधील लोक असतील, यांची या रॅपिड टेस्टिंग करून घेतलं जाईल. आणि या रॅपिड टेस्टिंगचं शेड्यूल आम्ही पुढच्या 2 दिवसात तयार करू. आणि साधारणतः उद्यापासून या टेस्टिंगला सुरुवात होईल. आणि याचा जो खर्च आहे या टेस्टिंगचा हा जिल्हा परिषद आणि AMC किंवा सरकारच्या एजन्सीज बरोबर इंडस्ट्री देखील शेअर करेल. आणि प्रत्येक एम्प्लॉईच्या मागे किटची जी कॉस्ट आहे ती इंडस्ट्री बेअर करेल. या पद्धतीने एकत्रितपणे केवळ पुढच्या 1 ते 1.5 आठवड्याच्या आत इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचं टेस्टिंग आपण करून घेणार आहोत. यातनं 2 गोष्टी साध्य होतील की जे असिम्प्टोमॅटिक कोरोनाग्रस्त आहेत ते आपल्याला आधीच माहिती होईल. त्यामुळे त्यांना कामावरती येण्यापासून आपल्याला रोखता येईल, त्यांना ट्रीटमेंट देता येईल. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये कोरोनाची लागण झाली अशी जी काही शंका अनेकांच्या मनात असते
ती शंका आपल्याला पूर्णपणे दूर करता येईल. आणि जे टेस्टिंग करायला रेझिस्टन्स असतो, नॉर्मली लोक सहजासहजी टेस्टिंग करता पुढे येत नाही, तर इंडस्ट्रीच्या माध्यमातून कमीत कमी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे 70-80 हजार लोक या निमित्ताने या टेस्टिंग प्रोसेसमधनं जातील आणि आपल्याकडे याचा डेटा येईल. आणि एकदा हा डेटा आला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगला लोक पुढे आली तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्या शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात टेस्टिंग हे धोकादायक नाहीये, टेस्टिंग केल्याने काही वाईट परिणाम होत नाही याची खात्री लोकांना पटेल. आणि टेस्टिंग करण्याचा जो एक इनिशिएटिव्ह खूप मोठ्या प्रमाणावर सरकारने घेतलेला आहे, एएमसीने घेतलेला आहे, त्याला लोकांचा योग्य असा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे या दृष्टीने इंडस्ट्री आणि ट्रेड यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे सहकार्य देऊन आपल्या काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पुढच्या काही दिवसात करून घ्यायच्या आणि त्याची काही किंमतही आम्ही सहभागी द्यायची असं ठरवलेलं आहे. सर, प्रश्न एक देता का? ह्या आपला लॉकडाऊन जो झाला, तो लॉकडाऊन ज्या दिवशी जाहीर केला त्या दिवशी राहुल बजाज यांनी 50% आजची ही परिषद ही टेस्टिंग आणि आपण घ्यायच्या उपायांच्या संदर्भात इंडस्ट्रीचे जे इनिशिएटिव्ह आहेत त्याच्या संदर्भात आपण चेंबरच्या माध्यमातून निश्चितपणे याच्यावर सुरू राहणार आहे का त्याच्या संदर्भात व्यापारी उद्योगांची काय भूमिका असणार आहे? आमच्यासाठी तो प्रश्न हा प्रश्न सरकार करता आहे. किती लोक काम करणार कंपनीत याबद्दल तुम्ही काही निर्णय घेतलेला का? कारण 30%चा आपण मागे निर्णय घेतला होता, पण सगळ्या कंपन्यांनी भरमसाठ लोक बोलून कामं करून घेतली, तर त्याच्यात काय वॉच असणार? 50%च्या वरती कुठल्याही इंडस्ट्रीच्या कॅपॅसिटी युटिलायझेशन झालेलं नाहीये. त्यामुळे 50%च्या वरती लोक काम करतायत अशी कुठलीच शक्यता नाहीये. ज्याला आपण भरमसाठ म्हणता ती संख्या समजा बजाजमध्ये 8,000 लोक काम करत असतील आणि 2,000 लोक आली तर ती 25%च होते. आपल्याला ते 2,000 खूप मोठं वाटतं, पण ते तसं नाहीये. 50% कॅपॅसिटी युटिलायझेशनच्या पुढे इंडस्ट्रीने कामच केलेलं नाहीये गेल्या 1.5 महिन्यात जेव्हा इंडस्ट्री सुरू होती. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती कामगार इंडस्ट्रीने बोलावले याची शक्यताच नाही. सर, सगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले, त्या या संघटनांचे सभासद पण नाही, असे पण यामध्ये सहभागी राहतात. MIDCच्या माध्यमातून सर्व कारखान्यांना हा संदेश दिला जाणार आहे, संघटनेचे सभासद तुम्ही आहात किंवा नाही आहात, टेस्टिंगच्या या प्रोग्राम मध्ये सगळ्यांना सहभागी व्हावंच लागेल. अंदाजे किती कर्मचारी MIDC मध्ये? मी सांगितलं तसं की एकंदर कर्मचारी जे आहेत ते जवळजवळ 2 लाखाच्या घरात आहेत, पण सध्या जे कामावर येतात असे 70 ते 80 हजार कर्मचारी असतील. या सगळ्यांची टेस्टिंग आपण पुढच्या 10 दिवसात करून घेऊ. असं होत असताना प्रत्येक घटकाने समाजातल्या काय काय प्रिकॉशन्स घ्यावी याकरता प्रशासनामार्फत त्या सर्व घटकांना समाविष्ट करून घेऊन एक आपण नवीन प्रोटोकॉल किंवा फॉर्मॅलिटीज या ठिकाणी करत आहोत. त्या दृष्टीने म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये औरंगाबाद आपल्याला माहित आहे की शहर आणि आजूबाजूचा वाळूज परिसर जो या जनता कर्फ्यू होता त्यात खूप मोठ्या प्रमाणावर 4.5 ते 5 लाख लोक हे इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत. त्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची बैठक आमची या ठिकाणी CP साहेब, मी आणि कमिशनर साहेब, महापालिका आयुक्त यांच्या समवेत इंडस्ट्री प्रतिनिधींची पार पडली. आणि त्या बैठकीत जे आहे प्रामुख्याने 2 गोष्टींवर चर्चा झाली. पहिली गोष्ट म्हणजे आता कर्फ्यू संपल्यानंतर, जनता कर्फ्यू संपल्यानंतर भविष्यकालीन परमनंट स्वरूपाच्या उपाययोजना इंडस्ट्रीने किंवा वर्क प्लेसेस मध्ये सर्वच कंपन्यांनी, एस्टॅब्लिशमेंटने काय घेतलं पाहिजे याच्याबद्दल पूर्ण डिटेल एक प्रोटोकॉल जो आहे त्यांच्या समवेत आपण निश्चित केलेला आहे आणि तो सर्वांना बंधनकारक राहणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे व्हॉलंटरी टेस्टिंगसाठी इंडस्ट्रीज समोर येतील किंवा काही वर्कप्लेसेस कंपन्या समोर येतील, त्या बाबतीत महापालिका किंवा जिल्हा परिषदेमार्फत कशा पद्धतीने ह्या टेस्टिंग व्हॉलंटरी करून घेण्यात याव्या या दृष्टीने केलेला आहे. त्या दृष्टीने आपल्यासोबत सर्व इंडस्ट्री असोसिएशन होत्या, CII, CMI, MCI यांचे सर्व प्रतिनिधी होते आणि काही व्हिडिओ कॉलने आपल्यासोबत होते. सुरुवातीला 1-2 मिनिटांमध्ये फक्त राम भोगलेजी आपल्याला याबाबत संबोधित करतील, नंतर मग राम भोगलेजी आपल्यातून रजा घेतील आणि मग आपली प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती चालू होईल.
रोज़ नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।